तर शुभ दुपार. आता जेवण वगैरे झालेत आणि मी आता लागले फरशी पुसायला. देना खडे मीठ, गोरक आणि थोडासा लिंबू टाकलाय आणि मी लागली फरशी पुसून घ्यायला. भाऊ करते भाऊ. आणि आता फरशी पुसायली मी. आणि ना कपडे सुद्धा भरपूर आज धुतलेत. आज काही ऊन नाहीये पण पाऊस पण नाहीये, असं वातावरण आहे. थांब पिल्लू, ओलाय पडशील. तर आता मी फरशी घेते पुसून. आणि आमची मॉप आहे ना हे खराब झाले, म्हणजे हे असं जे हुक आहे ना त्याचं ते खराब झाले. कुठं गेलं बरं, हा काही हुक. आणि त्यामुळं ना असं खालीवर होते, नीट पुसता येत नाही. तसंच घेते मी पुसून आता फरशी. तर अक्षय आज गेलेत शाळेला आणि आज त्यांना ना युनिफॉर्मला सुट्टी असल्यामुळे शाळेचे ड्रेस वगैरे असं खूप सारे कपडे होते. माझ्या पण साड्या होत्या ज्या मी दवाखान्यात मंदिरात जाताना नेसलेले, तशाच राहिल्या होत्या धुवायच्या. तर धुतल्या मी. अगदी थोडासा असा पावसाचे थेंब पडायला लागले ते बघा फरशीवर दिसते. त्यामुळे सगळे कपडे मी उचलून ठेवली. स्टँड पण मी इकडं घेतलं, म्हटलं पाऊस आणखीन नको यायला. पाऊस आला तर काय होते, आणि पाऊस काय होते अचानक येतोय आणि सगळे कपडे वगैरे भिजून जाते. कट्टा मी धुवून घेणार आहे. हे बघा कट्टा स्वच्छ धुतला मी, आवरलं इथलं सगळं. हे बघा. आणि दोन्ही भांड्या जाळी पण रिकामी केलीत. आता जेवलेलं तेवढं 1-2 ताट पडलेत तिथं. खेळून आत्ता आणून झोपली दमून. खेळत होते, उशीर झाला. आणि अंगावर अशी माझी ओढणी टाकली, माश्या बसतात म्हणून. तोंडावर टाकलं ना ठेवत नाही, ती काढून टाकते. आणि पाऊस यायला लागलाय, रिमझिम पाऊस सुरुवात झाली. वारं पण सुटलंय. थोडा लागले खेळायला आहे ना दगडानं चाललं इकडं तिकडं. तर चला गाडी आली, उठ. कशी खेळायला लागली आहे, तिकडं ठेवाली का दगड. अनुला तेवढंच काम आहे ना खेळायचं. तर वारं इतकं सुटलंय ना, छान गार हवा. आम्ही पण मीनाक्षीत आलोय बाहेर. अनुला पण आणलंय बाहेर खेळायला. आणि भाजलेले ओले शेंगा आणून अक्षू लागले खायला. इथं अभ्यास चालू आहे. आणू लागले खेळायला, तनू लागले झाडून काढायला. मी आता जेवण वगैरे झालेली भांडी नेऊन ठेवले, ती आता घासणार आहे.